आजकाल बुट्टीबट ऍक्सिडेंट आणि झगडे एवढे वाढले आहे की काय सांगू तुम्हाला. सकाळी सकाळी दीपक डॉन आपल्या घरी आले. चल म्हणे, एक आपल्याला एक काम आहे म्हणे. दीपक डॉन म्हणला, आज आपल्याशी कोणतं काम पडलं. त्याचं काम वगैरे निपटवलं आणि डायरेक्ट चाललो आलो LOC मध्ये. कारण काही भेटलं नाही तरी चालते, पण सगळ्यात पहिले दिवसातून एक वेळा चाय तरी भेटली पाहिजे. आता चाय वगैरे निपटून डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या घरी जायसाठी. दीपक डॉन म्हणे, आज आपल्याला शूटवर जायचं आहे म्हणे. घरी आलो आणि पटकन रेडी झालो. अरे, आज तर आपला इंटरव्ह्यू राहिला असता. काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. चला म्हटलं बा, खूप दिवस झाले आपण काही फोटो वगैरे नाही काढले. चला एक दोन फोटो काढून घेऊ. आपली दुसरी धन्नो घेऊन डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या दीपक डॉन सोबत शूटवर जायसाठी. आणि लोकेशन पाहता पाहता आपण कधी टाकळघाट मध्ये पोहोचतो आपल्याला काही माहितच नाही पडलं. हे त्याबरोबर आपण आपल्या पादुका काढून घेतल्या आणि आपला दीपक डॉन तर चप्पल ठेवायला तेवढ्या दूर गेला जसं काही त्याची चप्पलच चोरी होणार होती. आणि आपण आपल्या टाकळघाटला आलो आणि आपल्या वित्तू बाबाच्या पायाने लागलं असं तर होऊच नाही शकत. मनाभावातून मस्त पाया वगैरे लागून घेतले. आता आलो सावतो, चला म्हटलं थोडं मंदिरात शूट पण मारून टाकाव. तेवढा तर दिसला आपल्याला एवढा मोठा दरवाजा. म्हटलं रात्री बंद करायच्या वक्ती 60 माणसं तर असेच लागत असं. पटकन अंदर आलो, पाया वगैरे लागले. चला म्हटलं अजून आपल्याला फोटो शूटली बी जायचं, इथंच टाइम होऊन जाईल खूप. तेवढं तुम्ही आतापर्यंत ब्लॉग पाहत असाल तर तेवढं एक मराठी माणसाला नक्की फॉलो करून टाका. मंदिराच्या बाहेर आलोय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे मस्त मस्त फोटो होते, तर त्यांची एक मस्त क्लिप काढून घेतली. आता दिवस चालला पण आपल्याला आपली लोकेशन नव्हती भेटत. एक लोकेशन भेटली तर म्हटलं एवढे मोठे खंबे कायचे आले इथून. जाऊ द्या म्हटलं, काही नाही तर आपलं KC गार्डन जिंदाबाद आहे, तिथंच चालला जातो फोटो काढायला. तेवढाच दीपक डॉन म्हणे, आपल्याला ह्या गार्डन मध्ये तुला कोणत्या कोणत्यात कपलच दिसन म्हणे, बाकी काहीच दिसत नाही म्हणे. मी म्हणलं ह्या गार्डनचं मग KC गार्डन नाही तर फक्त कपल गार्डन नाव ठेवायला पाहिजे होतं. फायनली आपलं शूट वगैरे खतम झालं. चला म्हटलं आपल्याला आता बुट्टीवर जायचं आहे. दिवसभरापासून फिरूनच राहिलो. रस्त्यातलं भयानक ट्रॅफिक पार करून डायरेक्ट पोहोचून जातो आपण आपल्या पेट्रोल पंपावर. कारण आपण उपाशी राहिलं ते चालते, पण आपल्या गाडीला कधी उपाशी नाही ठेवायचं. तेवढं तर दिसलं आपल्याला पियुष डॉन मध्ये कधी आम्हाला बी ब्लॉग मध्ये घ्या म्हणे. टेली ब्लॉग मध्ये घेतलं आणि डायरेक्ट स्टॉप वर आलो. तिथे दिसला आपल्याला झगडा झाला मोठा. तिचा झगडा वगैरे सॉल्व्ह करून टाकते तुमचा भाऊ. डायरेक्ट निघून जातो आपण संध्याकाळी आपल्या मम्मी सोबत साई मंदिर जायसाठी. आज होता गुरुवार, म्हणजे आपल्या साईबाबाचा दिवस. अंदर आलो पटकन पाया लागून घेतल्या. साईबाबाला हमेशा मी एकच गोष्ट मागतो, आपले 10,000 फॉलोअर लवकर कम्प्लीट होते आणि आपण आपल्या महादेवाच्या पाया लागून घेतो. मग आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.